नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पुलाव म्हणजेच मसाले भात. तर ह्याच्यासाठी आधी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये एक तेजपत्ता, काही खडे मसाले टाकून घेणार आहे. लवंग, मोठी इलायची, चक्री फूल आणि दालचिनी आणि मी इथं तांदूळ भिजत ठेवलेले होते ते पण टाकून घेणार आहे. आणि आता हे मी चांगलं उकळून घेणार आहे. ह्याला भाताला शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथं गॅस चालू केला, त्याच्यात थोडंसं मीठ टाकते आणि ह्याला चांगलं आपल्याला आरड कच्चा भात करून घ्यायचा आहे. तर मी ह्याला उकळून घेते आणि हा आपला अजून नाही झाला आहे. आता भात आपला थोडासा झालेला आहे. आरड कच्चा भात मी काढून घेणार आहे. पुलावसाठी हा आरड कच्चाच भात करून घ्यावा लागतो, तो छान होतो पुलाव सुटसुटीत. आणि मी इथं चाळणीमध्ये ह्याला पाण्याला काढून घेते, भाताला काढून. मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत, टमॅटो, गाजर, शिमला मिरची, पनीर, कांदा आणि फ्रोझन वाटाणे, हे अशा हे इथं भाज्या घेतलेल्या आहेत. 4-5 काजू घेतलेत. गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. आधी आपण काजू थोडेसे लाल भाजून घेऊयात, थोडेसे लालसर असेच भाजून घ्यायचे. आता मी पनीर पण त्याच्यामध्ये तळून घेते. पनीर पण असा रंग चांगला लाल येऊस्तर मी तळून घेणार आहे. हे मी काजू पनीर असं मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहे. आता त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे. आपले जिरे असे तडतडले की त्याच्यामध्ये मग आपण कांदा टाकूया. ह्याला चांगलं परतायचं आहे. आता ह्या कांद्याला थोडंसं मस्त शिजेपर्यंत मी आधी हा कांदा चांगला परतून घेते शिजेपर्यंत छान. हा आपला कांदा परतून झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची 2 कट करून टाकली आहे. आता ह्याच्यात गाजर टाकते मी. आपण एक एक करून सर्व भाज्या ह्याच्यात घालून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये शिमला मिरची चांगलं मिक्स करून घेते मी सर्व. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे कापलेला. आणि आता ह्याच्यामध्ये मी वाटाणे टाकणार आहे. हे फ्रोझन वाटाणे येतं. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं. आणि मी ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न पण टाकणार आहे, म्हणजे आपली कच्ची मकाचे कणस असतात त्याला उकळून मी त्याच्यातले थोडेसे काढून घेतलेले दाणे. असा आपला व्हेजिटेबल पुलाव खूप छान बनतो. भाज्या आपण आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या टाकू शकतो. मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आपल्याला भाज्या शिजायला. आणि हे चांगलं आपल्याला परतून मस्त छान असं झाकून ठेवायचं आहे शिजून घेऊस तर. छान बनतो हा पुलाव. मी बघते उघडून, नाही झालं आहे अजून परत झाकून ठेवणार आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला. परत झाकून ठेवते मी आणि चांगली वाफ काढून मस्त शिजवून घेते भाज्या. आता ह्या आपल्या भाज्या जशा शिजल्या आता त्याच्यामध्ये मी आता हे पनीर आणि काजू टाकून घेणार आहे, आपण तळून घेतलेला आधी. मी ह्याच्यामध्ये काय दुसरं टाकलेलं नाही आहे, अद्रक लसूण वगैरे, सिंपलच बनवलं आहे. थोडीशी हळद आणि इथं थोडासा बिर्याणी मसाला टाकते, कारण की आपण भात शिजताना पण खडे मसाले घातलेले, त्याचा स्वाद आपल्याला भातामध्ये येतो, मुरतो. आता हे चांगलं मिक्स करून मी त्याच्यामध्ये हा आपला शिजलेला भात टाकून घेणार आहे आणि तो पण मिक्स करायचा आहे
छान असा, जास्त हे नाही करायचं आपल्याला, त्याला छान मिक्स करून घेते मी आता खालीवरी करून. छान बनतो आपला भात हा, नक्की करून बघा, खूप छान लागतो व्हेजिटेबल पुलाव. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नक्की करून बघा, खूप छान बनतो. सुटसुटीत होतो, हा गरम आहे त्याच्यामुळं थोडासा तुम्हाला वाटत असेल, पण